नमस्कार मित्रांनो, मी अमोल टेक गाईडमध्ये तुमचं स्वागत करतो। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ज्येष्ठ नागरिक प्रमाणपत्रासाठी लागणारी कागदपत्रे। अनेक जण अर्ज भरताना चुकीचा किंवा अपूर्ण कागदपत्रे अपलोड करतात, त्यामुळे त्यांचा अर्ज रिजेक्ट होतो। ज्येष्ठ नागरिक प्रमाणपत्रासाठी साधारणपणे खालील पुरावे आवश्यक असतात। त्यामध्ये ओळखीचा पुरावा, पत्त्याचा पुरावा आणि वयाचा पुरावा आवश्यक आहे। आता ओळखीच्या पुराव्यामध्ये तुमच्याकडे यातील कोणताही एक डॉक्युमेंट्स असणं गरजेचं आहे। त्यामध्ये आधार कार्ड, मतदान ओळखपत्र, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, पासपोर्ट, RSBY कार्ड किंवा निमशाखीय ओळखपत्र। त्यानंतर पुढे आहे पत्त्याचा पुरावा। त्यामध्ये तुमच्याकडे आधार कार्ड, मतदान यादीचा उतारा, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, मालमत्ता कर पावती, शिधापत्रिका म्हणजेच रेशन कार्ड, लाईट बिल, टेलिफोन बिल, पाणीपट्टी पावती, 7/12 किंवा 8अ उतारा किंवा मालमत्ता नोंदणी उतारा यामधील कोणताही एक पुरावा असणं जरुरी आहे। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्याच्या नावाने तुम्ही प्रमाणपत्र बनवता आहे त्याचं नाव आणि त्याचा पत्ता त्यावर नमूद असणे जरुरी आहे। त्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे वयाचा पुरावा। त्यामध्ये तुमच्याकडे आधार कार्ड, शाळा सोडल्याचा दाखला, जन्माचा दाखला किंवा वैद्यकीय प्रमाणपत्र असणं जरुरी आहे। आता यापैकी शाळा सोडल्याचा दाखला किंवा जन्म दाखला काही जणांकडे नसतो, त्यासाठी काही हरकत नाही। त्यासाठी येथे आधार कार्ड ऑप्शन दिलेला आहे, तो तुम्ही जोडू शकता। आणि आता तुम्ही जोडणार आहे त्या सर्व डॉक्युमेंट्सचा आकार कमीत कमी 75 KB आणि जास्तीत जास्त 500 KB इतका असावा। आणि सर्व डॉक्युमेंट्स हे JPEG किंवा PDF स्वरूपात असावेत। आता हे डॉक्युमेंट्स दिलेल्या साईजमध्ये किंवा स्वरूपात कसे बनवायचे यासाठी चॅनलवर ऑलरेडी व्हिडिओ बनवला आहे, तुम्ही वरती आय बटनवर क्लिक करून तो पाहू शकता। आणि सर्व कागदपत्रे स्पष्ट आणि वाचता येतील अशा स्वरूपातच जोडा। जर तुम्हाला ज्येष्ठ नागरिक प्रमाणपत्राचा संपूर्ण ऑनलाईन अर्ज कसा भरायचा हे पाहायचे असेल तर त्याबाबतचा सविस्तर व्हिडिओ मी आधीच चॅनलवर अपलोड केला आहे, त्याची लिंक डिस्क्रिप्शन आणि कमेंटमध्ये दिलेली आहे, ती नक्की पहा। आणि व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।